नमस्कार मैत्रिणींनो, विजय शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण ह्या जुन्या टी शर्ट पासून सुंदर असं कपडे ठेवण्यासाठी ऑर्गनायझर बनवणार आहोत आणि तेही कोणतेही मोजमाप न घेता, एकही सिलाई न मारता आणि कटिंग सुद्धा न करता आपण हे असं ऑर्गनायझर तयार करणार आहोत। त्याच्यासाठी मी हा एल साइजचा मोठ्या साइजचा टी शर्ट घेतलेला आहे। टी शर्ट जुनाच आहे आणि एक बॉक्स मधून हे एक स्टूलच्या आकाराचं मी इथे कार्डबोर्ड कट करून घेतलेला आहे। हा जो स्टूल आहे तो तुटलेला आहे, असाही तो भंगारातच जाणार होता, तर मी याच्यापासूनच आता एक टिकाऊ वस्तू बनवणार आहे। तुम्हीही ट्राय करू शकाल तुमच्याकडे पण असा स्टूल असेल तर। आता काय करायचं आहे, हे जे आहे ते खाली मी या मापाचं कट करून घेतलेलं आहे कार्डबोर्ड। आता अगदी सोपी पद्धत आहे। हा स्टूल घ्यायचा आहे आणि जे आपण टी शर्ट घेतलं होतं ते घ्यायचं आहे आणि ह्या स्टूलमध्ये ते टी शर्ट अडकवायचं आहे। ह्या अशा खालच्या बाजूने टी शर्टची जी खालची बाजू आहे ती ह्या स्टूलमध्ये अडकवायची आहे। चारही बाजूंनी इथे हे अडकवायचं आहे। आता मी हे अडकवते तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुम्हाला जर ही आयडिया आवडली तर प्लीज तुमच्या मैत्रिणींना नक्कीच शेअर करा, त्यांनाही उपयोगी येईल। त्यांच्याकडेही असे विणकामचे स्टूल असतील तर ते उपयोगात येईल। तर आता बघा, मी हे पूर्ण टी शर्ट ह्या स्टूलमध्ये अडकून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आणि इथून थोडंसं असं पुढे खेचलेलं आहे, पट्टीसारखं दिसेल इथे, म्हणून हे संपूर्ण हे असं खेचायचं आहे। इथे संपूर्ण स्टूलला हा टी शर्ट मी कव्हर करून घेतलेला आहे हे असं। त्यानंतर आता बघा काय करायचं आहे, खाली हे कार्डबोर्ड ठेवून घेतलेलं आहे। नंतर ह्या ज्या स्लीव आहेत इथे ह्या अशा पिनअप करून घ्यायच्या आहेत। तुमच्याकडे सेफ्टी पिन असेल तर त्याच्या मदतीने तुम्ही इथे पिनअप करून घेऊ शकतात। मी इथे ह्या सेफ्टी पिनने हे पिनअप करून घेत आहे। त्यानंतर ही दुसरी स्लीव अशी इथे पिनअप करून घ्यायची आहे आणि हे असं सोप्या पद्धतीचं तुमचं हे ऑर्गनायझर तयार झालेलं आहे। तुम्ही याचा वापर कपडे ठेवण्यासाठी किंवा जे आपण धुवायला काढलेले कपडे असतात ते ठेवण्यासाठी किंवा धुतलेले कपडे ठेवण्यासाठी करू शकतात। भरपूर कपडे इथे तुमचे मावणार आहेत किंवा कपडे ठेवायला तुम्हाला नसेल वापरायचं तर तुम्ही इथे ब्लँकेट्स, गोधडी किंवा चादरी ज्या असतात, बेड कवर, ते तुम्ही इथे घड्या करून ठेवू शकतात आणि हे दिसायलाही खूप छान दिसतं। तुम्हाला ही आयडिया कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज कमेंट करत जा। तुमच्या कमेंटमुळे आणि लाईकमुळे मला हे असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळत असते, म्हणून प्लीज लाईक करत जा आणि कमेंटही करा। तुम्हाला ही आयडिया कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा, मी तुमच्या कमेंटची वाट बघते। अगदी सोपी आयडिया आहे, एकही रुपया खर्च आपल्याला करायचा नाही आहे आणि टाकाऊपासून असं एक मजबूत ऑर्गनायझर हे तयार झालेलं आहे। तर प्लीज तुम्हाला जर आवडलं असेल, ही आयडिया आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि इतरही DIYचे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत। बॅग्स बनवले आहेत, पर्स बनवलेले आहेत, तेही तुम्ही बघा। ब्लाऊज कटिंगचेही व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड आहेत, ते सुद्धा बघा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया।